स्वागत केलं। देशभरात आज 16वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे। माझा भारत माझं मत ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना असून भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक हे त्यांचं बोधवाक्य आहे। या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे। मतदार यादीत नुकतेच नाव समाविष्ट झालेल्या निवडक तरुण मतदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान केलं जाईल। याशिवाय सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती अंतर्गत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निवडणूक व्यवस्थापन आणि वाहतूक, मतदार जागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, आदर्श व्यवहार संहिता, प्रशिक्षण आणि क्षमता विकास यासोबत माध्यमकर्मींसाठी देखील अनेक विशेष पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतील। आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाला 2025 वर्षासाठी मतदार शिक्षण जागृतीवरील सर्वोत्तम मोहीम या श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक विभागातला माध्यम पुरस्कार जाहीर झाला आहे। निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी आणि निवडणुकांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता आकाशवाणीने दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांना संदेश दिला आहे। निवडणूक आयोगासाठी हे वर्ष लक्षणीय कामगिरी आणि अनेक नवे उपक्रम राबवणारं ठरलं। मतदान प्रक्रियेत येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगानं प्रयत्न सुरू केले आहेत। तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती सुरू असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशभरात राज्य आणि जिल्हा स्तरावर देखील अनेक समारंभ आयोजित करण्यात आले आहेत। यात मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयांचा समावेश आहे। बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांतर्फे देखील मतदान केंद्र ठिकाणांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या अंतर्गत नवीन नोंदणी केलेल्या मतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र वितरित केली जातील। तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा स्वायत्त विभाग असलेल्या माय भारतच्या वतीने आज आणि उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानींची शहरं आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा तसंच संडेज ऑल सायकल उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमाद्वारे तरुणांना लोकशाही मूल्यांचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे दूत म्हणून पुढे येण्यास प्रोत्साहित केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि